लोकसभेच्या 18 जागांसाठी ठाकरे गटाकडून आता समन्वयक जाहीर करण्यात आला आहे। राज्यामध्ये लोकसभेच्या 18 जागा जाहीर केल्याचं ठाकरे गटाकडून संकेत मिळतायत। मुंबईतील 6 पैकी 4 लोकसभेच्या जागांसाठी ठाकरे गटाकडून समन्वयक देण्यात आलेला आहे। मुंबई दक्षिण, दक्षिण मध्य, त्याचबरोबर ईशान्य आणि उत्तर पश्चिम या जागांसाठी समन्वयक नेमण्यात आला आहे। जागा वाटपामध्ये दक्षिण मध्यमध्ये त्याचबरोबर उत्तर पश्चिमच्या जागेसाठी काँग्रेस आग्रही आहे आणि समन्वयक नेमून ठाकरे गटानं स्वतःचे 18 मतदारसंघ जाहीर केल्याचे संकेतच आता मिळतात। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे सध्या आपल्या सोबत आहेत। दिनेश, काय अधिक माहिती? लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं मोर्चे बांधणी सुरू केली आहे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानं मुखपत्र सामनात आज पक्षाच्या लोकसभा निवडणूक समन्वयकांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत। यापूर्वी आपण बघितलं तर वेळोवेळी शिवसेनेनं 48 पैकी 23 जागांवर दावा सांगितलेला आहे। त्यापैकी 18 जागांचे लोकसभा समन्वयक आज मुखपत्र सामनातून जाहीर करण्यात आलेले आहेत। जळगाव, बुलढाणा, रामटेक, यवतमाळ, हिंगोली, परभणी, जालना, संभाजीनगर, नाशिक, ठाणे, रायगड, मावळ, धाराशिव, कोल्हापूर या लोकसभा समन्वयकांची घोषणा करतानाच मुंबईतल्याही समन्वयकांची घोषणा करण्यात आली आहे। 6 पैकी 4 जागांवर समन्वयकांची घोषणा करण्यात आली आहे। त्यात उत्तर पश्चिम मुंबई, उत्तर पूर्व म्हणजेच ईशान्य, दक्षिण मध्य आणि मुंबई दक्षिण या 4 लोकसभा मतदारसंघांमध्ये शिवसेना युबीटीनं आपले समन्वयक जाहीर केलेले आहेत। जागा वाटपात आपण बघितलं तर काँग्रेसनं 6 पैकी मुंबईतल्या 3 जागांवर आग्रही भूमिका घेतली आहे। त्यात जे आज शिवसेनेनं समन्वयक जाहीर केले आहेत त्यापैकी दक्षिण मध्य आणि उत्तर पश्चिम या जागांसाठी काँग्रेस सर्वाधिक आग्रही असताना दिसत आहे। त्यामुळे पुढच्या काळात अजून अधिकृतरित्या जागा वाटप जाहीर झालेलं नाहीये। त्यापूर्वी शिवसेनेनं एका प्रकारे संकेत दिले आहेत। हे लोकसभा समन्वयक जाहीर करून 18 समन्वयक जाहीर केले। त्यात मुंबईतल्या 6 पैकी 4 जागांवर आणि विशेषतः उत्तर पश्चिम आणि दक्षिण मध्य। तर काँग्रेसनं या बाबतीत काही भूमिका घेतली आणि जर काही तेढ किंवा तिढा निर्माण झाला तर त्यातून मार्ग कसा काढणार याकडेच आता सगळ्या राजकीय विश्लेषकांचं आणि एकूण राजकीय पक्षांचं लक्ष असेल। नक्कीच दिनेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।